नमस्कार, मी सुषमा धुमाळ. सातारी तडका या माझ्या यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी चिकन हंडी घेऊन आले आहे. चला बघूया चिकन हंडीसाठी काय काय लागतं. आज आपण इथं चिकन हंडी बघतोय. त्यासाठी मी इथं 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 वाटी दही घेतलेले आहे. हे पंजाबी दही आहे, जास्त आंबट नाही. आणि आता त्याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे. अर्ध लिंबू पिळून झालं की इथं आलं लसूण पेस्ट करून घेतली. इथं मी आलं लसूण पेस्ट 2 चमचे टाकले. आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये हळद टाकायची 1 चमचा आणि आपलं घरगुती लाल तिखट असतं ते 2 चमचे, जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडासा लाल कलर टाकला आहे, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल. आता मी हे सर्व मिक्स करून घेते, बघू शकता. अशा पद्धतीने दही मसाले सर्व त्या चिकनला लागलं पाहिजेत. आता आपल्याला हे झाकून फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवायचे, जेणेकरून ते मॅरिनेशन त्याचं छान होईल. आता इथं अर्ध्या तासानंतर आपल्याला काय करायचं, इथं कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल मी जवळजवळ इथं 2 ते 3 पळी घेणार आहे तेल, बघू शकता. तेल तर मी इथं तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये तूप टाकायचे. तेल आणि तूप हे दोन्ही समप्रमाणात टाकायचेत आणि हे दोन्ही एकत्र आलं की त्याची टेस्ट खूप छान येते. बघा मी इथं तेलाबरोबर तूपसुद्धा टाकलेलं आहे. आता तूप गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, तमालपत्र, स्टार फूल येतं ना ते, आणि त्याच्याबरोबर कांदा टाकायचा आहे. आता हा कांदा व्यवस्थित आपल्याला ह्या तेलामध्ये छान ब्राऊन होसपर्यंत भाजून घ्यायचा आहे, बघू शकता. अशा पद्धतीने तो एक चिकटलेला आहे, तो असा मी मोकळा करते, व्यवस्थित त्याला भाजून घेते. त्याच्यामध्येच मी इथं 4 मिरच्या उभ्या चिरून घेतल्यात, त्या तेलाबरोबर टाकते. तर व्यवस्थित आपण त्याला छान परतून घेऊया, बघू शकता. इथं आपला झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आलं लसूण मी इथं 2 चमचे टाकलेले आहे, ती पण ह्या कांद्याबरोबर छान परतून घेऊया. म्हणजे आलं लसूणचा जो टेस्ट असतो, उग्रासपणा, तो निघून जाईल, कच्चापणा निघून जाईल. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी तो फ्राय करून घेते मसाल्याबरोबर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली मी, ती टाकून घेते. आता व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊया. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा मी चिकन हंडीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, म्हणून म्हटलं चला. तर बघा आज आपण इथं हे व्यवस्थित सगळं फ्राय करून घेऊया. आता त्याच्यामध्ये लागणारे सगळे आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं होतं, किंवा आपण आता सगळ्यात अगोदर पहिलं टॅमॅटोची प्युरी टाकायची. मी इथं जवळजवळ 1 वाटी टॅमॅटोची प्युरी टाकली आहे. ती व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल खूप आंबट होईल तर तुम्ही थोडी कमी केली तरी चालेल, कारण की दही, लिंबू आणि टॅमॅटो हे तिन्ही आंबटच आहेत ना, मग थोडंसं कमी तुम्ही टॅमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल, बघू शकता. आता हे व्यवस्थित झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकूया. इथं मी जवळजवळ 1 ते 1.5 चमचे लाल तिखट टाकले. आपण ऑलरेडी चिकनला सुद्धा लावलेलं आहे, त्यामुळं त्या हिशोबानेच तुम्ही टाका. थोडीशी बेडगी चटणी टाकूया, म्हणजे त्याने छान कलर येईल लाल तिखट बरोबर. आता हे व्यवस्थित कांद्याबरोबर छान परतून घेऊया. बघा आता इथं होत आलेला आहे आपला मसाला. आणि आपण जे मॅरिनेशन करून ठेवलं होतं अगोदरच चिकन, ते आता आपल्याला ह्याच्याबरोबर टाकायचे, बघू शकता. आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला, व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये परतलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने सगळं मिक्स झालं पाहिजे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते ते आवडतात का, मला नक्की कमेंट करून सांगत जा. आणि तुम्ही कुठून बघता ते सुद्धा सांगत जा, म्हणजे मला कळेल माझे फॉलोअर्स कुठून हा व्हिडिओ बघतात ते, बघू शकता. आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ आवडतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगत जा मला. बघा इथं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यावर काय करायचं, आपल्याला थोडंसं झाकण ठेवून 1 ते 2 मिनटासाठी ठेवूया, जेणेकरून ह्याला छान पाणी सुटेल, बघू शकता. इथं आपला चिकन, त्याच्यामध्ये आपण
थोडंसं पाणी टाकूया. जे मगाशी आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं भांड्यामध्ये, त्यातच मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकले आणि पुन्हा एकदा हलवून घेऊया. अशा पद्धतीचं चिकन आहे ना, तुम्ही नक्की करून बघा. झटपट बनतं आणि खूप चवीला खूपच छान लागतं. एकदम हॉटेलसारखंच लागतं. तर बघू शकता इथं आपलं चिकन आता पुन्हा एकदा परत झाकण ठेवूया त्याच्यावर आणि परत 5 मिनिटासाठी ह्याला शिजून देऊया. बघा मस्त दरदरून त्याला छान असं म्हणजे छान शिजलं गेलं आहे ते. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, शिजले का झालेलंच आहे ऑलमोस्ट. आता आपण मी ह्याच्या बदाम आणि काजूची पेस्ट करून घेतली, ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. बघू शकता त्याने काय होतं, थिकनेस छान येतो आपल्या हंडीला आणि चवसुद्धा अप्रतिम लागते. आता इथं हे सर्व मिक्स करून घेऊया. तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे आत्ताच तुम्ही टाकून घ्यायचं. आणि आता पुन्हा एकदा झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी ही हंडी शिजून द्यायची. बघू शकता आपली इथं चिकन हंडी तयार झालेली आहे. एक नंबर, एकदम घट्ट आणि दिसायला पण सुंदर दिसतीये ना, खूप मस्त आहे. आता आपण ती सर्विंग बाउलमध्ये काढूया. बघा झणझणीत आणि चमचमीत आपली इथं चिकन हंडी तयार झालेली आहे. तर चला तुम्ही सुद्धा नक्की करा. मी दाखवलेल्या चिकन हंडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.